नमस्कार, चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त पालक भाजी। तर पालक भाजी बनवण्यासाठी मस्त मी शेतामधून पालक काढून आणले। हे बघा मस्त फ्रेश आहे आणि मी हे आता हे पालक चिरून घेतली। चिरण्याआधी पहिले स्वच्छ अशी धुवून घेतली, जेणेकरून त्यातलं काहीच कॅल्शियम प्रोटीन हे काही गेलं नाही पाहिजे। आणि नंतर मस्त चिरून घेतले, हे बघू शकता। तर पालक भाजीसाठी लागणारे साहित्य बघा, एक कांदा घेतलेला आहे कापून, एक टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे आणि लसण घेतलेले 10-12 पाकड्या आणि हिरवी मिरची। तर तिकडे मी मस्त डाळ शिजवायला टाकलेली आहे। चला तर पालक भाजी कशी बनवायची ते बघूया। पालक वरण करण्यासाठी मस्त मी डाळ शिजवून घेतली। तर इकडे सगळं साहित्य काढून घेतलं, लसण खलबत्त्यामध्ये काढायला घेतलेला आहे। तर आपली मस्त इकडे चूल पण पेटलेली आहे, हे बघू शकता। चुलीचा धूर या कढईमध्ये उडलेला होता। तर इकडे मस्त भात शिजला आहे, तिकडे भाकर पण तयार झालेली आहे। चला तर मस्त पालक वरणचा तडका बनवूया। तर या मग जेवायला। पहिले मी भाजी बनवून घेते, पालक वरण मस्त झणझणीत। तर हे 2 मापलं तेल टाकून घेतलं। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल टाकू शकता। तर मस्त झणझणीत बनवायचे असेल तर तेल थोडंसं जास्तच टाका। तर इकडे मी लसण काढून घेते, मस्त खलबत्त्यात जाडसर बारीक लसण कुटून घ्यायचा। अर्धा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं तडतडलं मस्त की हिरवी मिरची टाकून घ्यायची। हे बघा हिरवी मिरची झाली की मस्त कढीपत्ता टाकायचा, मस्त असा तडतड आवाज येऊ द्यायचा। नंतर टाकायचा लसण, भरपूर असा लसण घ्या, म्हणजे आपल्या डाळ तडक्याला मस्त स्वादिष्ट। व्यवस्थित फिरून घ्यायचं। तर आता टाकायचा कांदा, कांदा व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचा। तर हे बघा मस्त लालसर असं होऊ द्यायचं। तर आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे। बघा मस्त व्यवस्थित लालसर झालं की टाकायचं टमाटर। व्यवस्थित होऊ द्यायचं तेलामध्ये। तर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। आणि आता टाकून घेते याच्यामध्ये हे चिरून घेतलेली पालक। तर पालक मी तेलामध्ये होऊ देते, वरणामध्ये मी शिजवायला टाकलेली नाही, कारण अशी टाकलेली चव माझ्या घरच्यांना आणि मुलांना खूप आवडते।
तर हे बघा व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची. तर याचा वास एवढा मस्त येत आहे. तर तुमची मुलं किंवा घरचे खात नसतील तर अशा प्रकारे बनवून बघा, आवडीने खातील. तर याला पूर्ण पालक होईपर्यंत व्यवस्थित फिरून घ्यायचं. बघा मस्तपैकी लाकडांचा धूर चालू आहे. तर याची चव या मस्त आपल्या पालक वरणमध्ये उतरत आहे. ते अशी पालक तेलामध्ये अशी होऊ द्यायची. बघू शकता चांगलं गरगटी आपली भाजी होणार आहे पालकीची. तर व्यवस्थित होऊ द्यायचं. तर हे बघा पालक आपली व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता. तर याच्यामध्ये आता मी शिजून घेतलेली डाळ टाकून घेते. फिरवते पहिले. हे बघा तर जास्त घट्टही नाही करायची आणि जास्त पातळ नाही. मला लागेल एवढं मी डाळीमध्ये पाणी टाकलेलं होतं पहिले शिजायच्या अगोदर, आणि ते व्यवस्थित त्याची चव पण मग मस्त होते. तर याला एक उकडी येऊ द्यायची आणि मस्त मग तडका द्यायचा. तर पालक वरणला तडका देण्यासाठी मी आता तडका देत आहे. बघा वाटी ठेवलेली आहे चुलीच्या लाकडांवरती, त्याच्यामध्ये टाकत आहे थोडंसं तूप. गाईचं मस्त तूप घेतलेलं आहे. तडक्यामध्ये आता मी काश्मीरी लाल मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेते. हे बघा थोडासा जिरा, आणि हे मस्त होऊ द्यायचं. तडक्याला मस्त होऊ द्यायचं आणि मस्त मग भाजीमध्ये आपल्या टाकून घ्यायचा. त्याने चव ही भन्नाट येते. तर हे बघा तडका आपला मस्तपैकी झालाय. आता याच्यामध्ये मी सोडून दिला आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. तर अगदी 5 मिनिटात आपली भाजी मग शिजून तयार होणार. आता मस्तपैकी आपलं पालक वरण शिजून तयार झालेलं आहे. वा. तर आता मी मस्तपैकी माझ्या सासूबाईंना जेवायला देते. तर पालक वरण आपलं कसं झालंय ते आपल्याला सांगणार. तर हे बघा सासूबाईंना जेवायला दिलं. तर माझा मुलगा तर मस्त झालाय. कसं झालाय किटू? तर आता आमच्या सासूबाई सांगणार. तर भाकरी सोबत मस्त पालक वरण केलेलं आहे. कसं झालं आई? एक नंबर झालाय. तर हे बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणार आपलं पालक वरण. एक वेळा नक्की करून बघा. घरचे पालक खात नसतील तर तुम्हाला आवर्जून करायला लावतील. चला तर छान झाली भाजी. हा किटू कशी झाली? मस्त झाली म्हणते तो. तर बघा लहान मूल पण आवडीनं खात आहे. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये.